वारकरी संप्रदायाचे संस्कार प्राप्त झाले आणि या संस्काराची तुम्हाला आम्हा सर्वांना या परिसराला एक विचाराची वारकरी संप्रदायाची विचाराची देणगी प्राप्त झालेली आहे आणि ती देणगी म्हणजे नीती सदाचार सेवाभाव. म्हणून सेवाभाव प्राप्त या परिसरातून घडत असलेला परमार्थ आणि या परमार्थातून प्राप्त होतलेला परमात्माचा आशीर्वाद याचा सर्व श्रेय या परिसरातल्या सर्व संतांना आहे आणि आपल्या सर्व पूर्वज आई वडिलांना आहे. मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक याच वाटून आपुली इथं भाषा धन्य माता पिता त्याच्या कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा वाटे देवा या न्यायाने प्रभू जगदंत श्रीराम जगदत्त महाराजांनी अनेक वर्षाने हा उत्सव साजरा संपन्न होतो आहे. त्याचं सर्वस्व आपल्या पूर्वजांना आहे, संत महात्म्यांना आहे आणि त्यांनी मला केलेली आज्ञा आहे आणि म्हणून आज्ञेचं पालन म्हणून सांगण्यास शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी मी कीर्तन किंवा प्रवचन करताना सेवेके करावे सांगितले का हा परिसर संत महात्म्यांचा असल्यामुळे कोण संत दादामौली महाराजांच्या परिसरावर या क्षेत्रावर असलेलं जे प्रेम आहे आणि या सगळ्या क्षेत्राच्या साधूवरचं प्रेम आहे आणि म्हणून महाराजांनी मला प्रेमातून केलेली आज्ञा आहे. ते प्रेम म्हटलं की तिथे सगळे नियम गळून पडत असतात म्हणून प्रेमातून केलेली आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. थोरांची आज्ञा पालन केली आशीर्वादाची प्राप्ती आहे आणि अखंड हरणा महोत्सवाची साधना परमार्थातली सर्वश्रेष्ठ वैश्विक कल्याणाची साधना आहे आणि म्हणून या वैश्विक कल्याणाच्या साधनेमध्ये सहभागाची संधी आपल्या सर्व सत्संगांच्या सत्संगाचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुमचे दासीचा दास ठेवा आशीर्वाद द्यावा हाती म्हणून या न्यायाने माझी असलेली ही उपस्थिती आहे. त्यात अखंड हरिनाम महोत्सवातलं कीर्तन आहे. कीर्तनाची वेळा 8 ते 10 पण पूर्ण 1 तास कीर्तन उशिरा सुरू झालेलं जरी असलं तरी वारकरी संप्रदायाची जी वेळ आहे मी धावत्या वेगामध्ये कीर्तन अर्पण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे संतांचा महिमा वर्णन करणार लोकपारायचा सेवेसाठी घेतलेला हा अभंग आज अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये धावत्या वेगामध्ये मी सामाजिक विचार मांडतो. कोणते विचाराचे आज वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या अत्यंत चाललेल्या प्रगतीशील युगामध्ये आपला सर्वांचा प्रयत्न नव्हे जगाचा प्रयत्न अत्यंत भौतिक प्रगतीसाठी प्रयत्न चाललेला आहे. सर्वांना होत असलेली भौतिक प्रगतीची आपल्याला गरज आहे. वैयक्तिक जीवनातल्या वैयक्तिक जीवनातली भौतिक प्रगती असो, व्यावसायिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, अर्थ क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, वैज्ञानिक तंत्रज्ञानाची भौतिक प्रगती असो, या सगळ्या प्रगतीची आज आपल्याला गरज आहे. म्हणून सगळ्यांनी या प्रगतीसाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मूलभूत गोष्टी समाजाला मिळतात या भौतिक प्रगतीतून मिळत असतात. म्हणून आपण भौतिक प्रगतीचं व्यावहारिक जीवनामध्ये स्वागत करतो पण झालेल्या जीवनामधला भौतिक बदल समाजोपयोगी पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज आज समाजाला संतांच्या विचाराच्या संस्काराची आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाने जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर प्रत्येकाने आज संत विचाराचं स्वागत केलं पाहिजे. नवे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे.